जपू वारसा संस्कृतीला जपतो जसा दिवा मातीला अंधाराची प्रकाशाचा यांच्या हस्ते या ठिकाणी विद्येची देवता शारदा कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरसाच्या कार्याची श्री रेवटी सर या ठिकाणी दीपप्रज्वलन दादा तसेच अध्यक्ष मान्य राजेंद्र काकाटी साहेब, सचिव सागर शेखर काकाटी, चेअरमन समीर शेखर काकाटी आणि संस्थेच्या संचालिका सौ अर्चना ठाकूर, तसेच संस्थेचे प्रशासन अधिकारी वे पाटील सर, आजच्या कार्यक्रमाची उत्सव होते अशोक पाटील सर, तसेच त्यांच्या सभागृहातील आणि त्यांचे आप्तेष्ट मित्रमंडळी, सर्व शिक्षक सेवकांच्या आयुष्यामध्ये हा येणारा क्षण असतो आणि तो कार्यक्रम होणं त्यांच्या कार्यरत असलेल्या शाळेमधून एक आनंदाचं भाग्याचं एक असा हा क्षण आहे. सरांच्या विषयी त्यांच्या कामाचा जो ओळख आहे, त्यांची कामाची जी करण्याची पद्धती आहे, त्यावेळी असणारी जी संस्था ओपन एज्युकेशन सोसायटी, त्या संस्थेने त्यांना वरिष्ठ लेखनिकपदी प्रमोशन दिलं अगदी कमी वयामध्ये. कारण ज्या नॉन ग्रँड शाळा होत्या त्या शाळांना त्यांनी ग्रँडवर आणला, त्यानंतर त्यांना ते प्रमोशन मिळालं. जावं अशा शुभेच्छा देऊ मी ते माझं प्रास्ताविक मागवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण त्यांना निरोप देतोय, परंतु हा निरोप नसून त्यांनी जे काही 33 वर्ष या जे काम केलेलं आहे त्याचे आज गाठी सांगता होत आहे. काम करत असताना सरांनी नाती खूप जपली, माणुसकीही जपली आणि प्रत्येकाला आपण काम कसं केलं पाहिजे याचा आदर्शही घालून दिला. आज ते निवृत्त होत. आजचा जो आपला सेवा दिन हा जो कार्यक्रम आजच्या आपल्या शाळेला ज्या आपल्या शाळेचे फाउंडर म्हणजे आपले दादा ज्याने शाळेचं स्वप्न पाहिलं असलेला अशा वर्ष 9 महिने म्हणजे आपल्या कंपनीतून शाळेचं संस्थानिक संस्थेला जे चांगलं काम केलं ते अशोक पाटील सर. कुठलाही कार्यक्रम असू दे काय असू दे, आज या ठिकाणी आमचे मित्र आदरणीय अशोक पाटील सर यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजलेला आहे. परंतु म्हटलं जातं की आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलं जातं की जन्माला आपण जसं आपल्या घरच्या आई वडील भाऊ तसंच या स्टाफ मध्ये सुद्धा आपण सगळे भाऊ बहीण वरिष्ठ आपले आई वडील प्रकृती ठीक नसताना सुद्धा त्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेलो आहे. कारण एवढंच की त्यांचं आणि माझं जे कॉम्बिनेशन होतं, जी बॉन्डिंग होती, ती एक सहकारी किंवा मित्र म्हणून नाही तर एक छोटे बंधू आणि वडील बंधू म्हणून या नात्याने जगत होते. म्हणून मी आज या ठिकाणी उपस्थित आहे. माझे काका लागतात
पण मी शेवटी एकच सांगेन, मी एक डॉक्टर आहे, निसर्गोपचार तज्ञ आणि पतंजली योग समिती रायगडचे अध्यक्ष. तर अशोक पाटलांबद्दल आणि आमच्या सामनाकारांबद्दल एकच गोष्ट मी सांगेन की जब दवा काम नहीं आता, जब दवा काम नहीं आती तो दुआ काम आती है. म्हणजे जेव्हा सर्वजण सांगतात की आता तुम्ही काय करा, प्रार्थना करा, आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की प्रेम दाखवणारा आदिभक्त माझ्या सगळ्या महिला बंधू भगिनींनो आणि विशेष म्हणजे ते शिक्षक त्यांनी ते बरेचसे दिले स्वतःचं मनोगत व्यक्त केलं. त्या सगळ्या तुम्ही हे सर इथे बसले तेवढे सोजवळ असे नव्हते बरं का, खूप मस्तीखोर होते आणि हे अख्ख्या गावात माहीत आहे सगळ्यांना. हा एक मस्तीखोर स्वभाव पण त्यांच्यामध्ये घडलेला होता. पण ते कसं जावं आहे प्रकार मुलाप्रमाणेच आहे. आमचे कुटुंबासाठी आणि सगळ्यासाठी नेहमीसाठी आहे. त्यांची सेवा म्हणजे खूपच चांगली आहे. ते या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत. ज्या शिक्षकांच्या संवेदनेने काम केलं त्यांच्यापासून थोडे दूर जाणार आहे, त्यामुळे दुःख वाटणं साहजिकच आहे. पण मी म्हणेन दुःखापेक्षा सुखी महत्वाचं आहे. कारण ही नोकरी करत असताना बऱ्याचशा वेळेला स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होत आहे. ब्रह्मासारखे चतुर असतात आणि असे सोहळे सगळ्यांच्या जीवनात येत असतात. आणि आज असा माझा लाडका बंधू हा शहरामध्ये काय तुला मला जास्तीत जास्त दुःख होतं. धन्यवाद सर. बाबा हा 2 अक्षरी शब्द जर ऐकला ना तर मुसळधार पावसामध्ये जर छत्री नसेल आणि तेव्हा जर पटक्यात कोणाची आठवण येत असेल ना तर ती खूप आनंदाचा व थोडासा अभिमानाचा आणि थोडा भावुक क्षण आहे. माझे बाबा श्री अशोक अनंत पाटील हे आज वरिष्ठ लिपिक म्हणून त्यांच्या प्रतिष्ठित सेवेतून निवृत्त होत आहे. बाबा मी लहानपासून तुम्हाला सकाळी जाताना शाळेत पाहिलं आहे. शाळेचे कागदपत्रे आणि फाईल सांभाळताना तुम्ही जो प्रामाणिकपणा दाखवला तो माझ्यासाठी सांभाळताना तुम्ही जो प्रामाणिकपणा दाखवला तो माझ्यासाठी मोठी शिकवण आहे. तुम्ही शाळेच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान आज इथल्या प्रत्येकाच्या डोळ्यातल्या कौतुक म्हणून दिसत आहे. पण बाबा माझ्यासाठी तुम्ही फक्त एक उत्तम कर्मचारी तर एक ख्रिस्त सेवक आणि आमचे प्रेमळ पालक देखील आहात. शाळेचे काम असो व प्रभूची सेवा तुम्ही दोन्ही जबाबदाऱ्या नम्रतेने आणि निष्ठेने पार पाडल्या. दुसऱ्याची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा हे तुम्ही तुमच्या वागण्यातून मला शिकवलंय. बाबा तुम्ही आमच्या सुखासाठी खूप कष्ट केले आहात. आता तुम्ही कामातून निवृत्त होत आहात, पण आमच्या आयुष्यातील तुमचे आयुष्य निरोगी सुखी आणि प्रभूच्या आशीर्वादाने भरेल जाऊ हीच माझी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. हा क्षण मला जो देवाने दाखवला त्याबद्दल प्रथम मी परमेश्वराचे आभार मानते. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आदरणीय व्यासपीठ 9 जून 1996 रोजी झाला. जेव्हा मला त्यांचं स्थळ आलं सांगून तेव्हा मी 11वी झालेले होते आणि मला शिकण्याची खूप आवड होती, जिद्द होती आणि शिकून मला स्वतःच आणि मला शिकण्याची खूप आवड होती, जिद्द होती आणि शिकून मला स्वतःचं करिअर करायचं हेच माझ्या डोक्यात होतं. आणि त्याच्यामुळे यांचं स्थळ मला आल्यानंतर मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. माझा नकार ऐकून त्यांच्या पण मनाची हलवेल झाली की नकार का दिला. मग नंतर माझ्या घरच्यांनी समजावलं
भाऊ आणि 10वीत असताना माझ्या वडिलांचं निधन झालं. त्याच्यामुळे सर्व जबाबदारी माझ्यावर. तर मग माझ्या मावशीने कोणी मध्यस्थ होते, मावशीला सांगले की मी म्हटलं मला पुढे शिकायचं आहे. लग्न आमचं झालं 9 जून. त्यावेळी 12वीला मी प्रवेश नुकताच केलेला होता. एप्रिलचं एक महिन्याचं मला NCDC म्हणून किमान कौशल्य ऑडिटिंग अँड अकाउंटमेंट आहे. मला त्याची जाणीव आहे. हो, मी देश कसा वेशच करेन, तू घाबरू नकोस. आणि नंतर त्यावेळी परीक्षा होती, नियोजन केलं आणि मला सांगितलं की तू असा अभ्यास कर, एवढ्या प्रश्नपत्रिका सोडव. आणि पनवेलचे एक लेखक होते, मला त्यांच्याकडून अभ्यास सुयश तंत्र मंत्र हे पुस्तक मला आणलं वाचायला. आणि त्यांनी सांगितलं हे पुस्तक वाच आणि याच्याप्रमाणे तुझा सारे गोड येतात, चोहोकडे दरवळ पसरताय आपले नाते, चोहोकडे दरवळ पाहताय आपले नाते. असेच सदा अबाधित राहो, असेच सदा अबाधित राहो तुमच्या गोड स्वप्नांप्रमाणे, तुमच्या गोड स्वप्नांप्रमाणे तुमचे आयुष्य सदा सुखा समाधानाचे जाओ. हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करून माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. धन्यवाद. नमस्कार करतो की त्यांनी माझा हा सत्कार इथे करण्याचं ठरवलं. व्यासपीठामध्ये आमचे उपाध्यक्ष राजासाहेब खरपाटील, संचालिका ठाकूर मॅडम, मुख्याध्यापिका इंग्लिश मीडियम माध्यमिक आणि आमचे सचिव, तसेच इथे जमलेले माझे मित्र, वरिष्ठ आणि शिक्षक वृंद, शिक्षकेतर वृंद आणि माझ्या बहिणी भावांना, आज हा सोहळा मला आलाय असं वाटत नाही. कसे दिवस गेले, कसे संपले, कालपर्यंत मी कामाला हजर होतो. सर्वांनी माझ्याविषयी अनुभव मांडलं. खरंच मी अनेक प्रकारची वादळं पाहिली, तर त्या वादळांवर मात करण्याचं सामर्थ्य आणि ताकद माझ्यामध्ये निश्चित आहे. कारण मी अनेक राजकीय पुढारी बघितले. मी जेव्हा गेलो, मला तेव्हा त्याने वेगळं केलं. ते नंतर मला स्मरण करतायत की नाही, तो माझ्या बरोबर हवा होता पाहिजे. माझ्या दुःखात, संकटात, अडचणी अनेक माझे नातेवाईक मला सोडूनही गेले आणि अनेक नवीन मित्र मला त्या संकटात वाचवण्यासाठी उभे राहिले. खूप त्यावेळी मी जे पेरलं होतं ते उगवलेलं